सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये 2 ते 4 डिकोडर कसे तयार करायचे आणि त्याची चाचणी कशी करायची ते पाहू। समजण्या सुलभतेसाठी व्हिडिओ 2 भागांमध्ये विभागला आहे। भाग 1 मध्ये IC 7408, IC 7404 चे पिन तपशील असतील। ब्रेडबोर्डवरील IC फिक्स करण्यासाठी पिन क्रमांक कसे ओळखावे आणि नंतर भाग 2 मध्ये उद्दिष्टाचा पुढील भाग पूर्ण करावा। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही अँड नॉट गेट्स वापरून 2 to 4 डिकोडर तयार करणे, त्याची चाचणी करणे आणि सत्य सारणी सत्यापित करण्यासाठी सक्षम व्हाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू। डिजिटल ट्रेनर किट, IC 74LS04, IC 74LS08, कनेक्टिंग वायर्स, मॅग्निफाइंग लेन्स। 2 to 4 डिकोडरची सोप्या भाषेत चर्चा करूया। 2 to 4 डिकोडर हे डिजिटल सर्किट आहे जे 2 इनपुट सिग्नल घेते आणि 4 आउटपुट सिग्नल तयार करते। डिकोडर मागील मूळ कल्पना इनपुट सिग्नलच्या संयोजनावर आधारित एकाधिक आउटपुट ओळींपैकी एक सक्षम करणे आहे। इनपुट आणि आउटपुट। इनपुट A आणि B। 2 to 4 डिकोडरमध्ये 2 इनपुट रेषा असतात ज्यांना सामान्यतः A आणि B लेबल केले जाते। या इनपुट रेषा 4 संभाव्य संयोजनांपैकी एक असू शकतात: 0 0, 0 1, 1 0 किंवा 1 1। आउटपुट Y0, Y1, Y2 आणि Y3। डिकोडरमध्ये 4 आउटपुट रेषा असतात, विशेषतः Y0, Y1, Y2 आणि Y3 असे लेबल केले जाते। A बरोबर 0 आणि B बरोबर 1, 0 1 म्हणू। सत्य सारणीनुसार Y1 सक्रिय होईल आणि इतर आउटपुट ओळी Y0, Y2 आणि Y3 निष्क्रिय राहतील। बायनरी इनपुट संयोजनावर आधारित डिकोडर त्याच्या आउटपुट लाईनपैकी एक सक्रिय करतो। उदाहरणार्थ, जर A बरोबर 0 आणि B बरोबर 0, 0 0 तर Y0 सक्रिय होईल। जर A बरोबर 0 आणि B बरोबर 1, 0 1 तर Y1 सक्रिय होईल। जर A बरोबर 1 आणि B बरोबर 0, 1 0 तर Y2 सक्रिय होईल। जर A बरोबर 1 आणि B बरोबर 1, 1 1 तर Y3 सक्रिय होईल। IC 74LS08 आणि IC 74LS04 च्या पिन तपशीलांवर चर्चा करू। IC 74LS08 हे क्वाड 2 इनपुट आणि गेट आहे। याचा अर्थ त्यात 4 स्वतंत्र आणि गेट्स आहेत। प्रत्येकामध्ये 2 इनपुट आणि 1 आउटपुट आहे। अँड गेट आउटपुट Y जास्त आहे 1 फक्त जेव्हा दोन्ही इनपुट A आणि B जास्त असतात 1। येथे पिन 1 आणि 2 इनपुट आहेत आणि पिन 3 आउटपुटचा आहे। पिन आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे स्वतंत्र आणि गेट लॉजिक तयार करते। त्याच प्रकारे पिन 4, 5, 6 एक स्वतंत्र आणि गेट बनवतात। पिन 10, 9 आणि 8 हे दुसरे स्वतंत्र आणि गेट लॉजिक बनवतात आणि पिन 13, 12 आणि 11 हे दुसरे स्वतंत्र आणि गेट लॉजिक बनवतात।
पिन 7 आणि 14 अनुक्रमे ग्राउंड आणि वीज पुरवठ्यासाठी आहेत. IC 74LS04 हे हेक्सा इन्व्हर्टर आहे, म्हणजे त्यात 6 स्वतंत्र नॉट गेट्स आहेत. प्रत्येक गेट एक इनपुट घेते आणि उलट आउटपुट तयार करते. पिन 1, 3, 5, 9, 11 आणि 13 हे इनपुट आहेत आणि पिन 2, 4, 6, 8, 10 आणि 12 हे इनपुट पिनचे उलटे आउटपुट आहेत. पिन 7 आणि 14 अनुक्रमे ग्राउंड आणि पॉवर सप्लायसाठी आहेत. 2 to 4 डिकोडर सर्किटची रचना आणि चाचणी आणि सत्य सारणीची पडताळणी. सर्व घटक गोळा करा, ते तपासा, ICsच्या डेटा शीटचा संदर्भ घ्या आणि ब्रेडबोर्डवर 2 to 4 डिकोडर सर्किट एकत्र करा. लॉजिक गेट्स ICs त्यांच्या संबंधित संख्येसह ओळखा. या सर्किटमध्ये आपण 2 लॉजिक गेट्स वापरत आहोत. अँड आणि नॉट हे लॉजिक गेट ICsच्या शीर्षस्थानी छापलेल्या भाग क्रमांकाद्वारे ओळखले जाऊ शकतात. अँड गेटसाठी भाग क्रमांक IC 74LS08 आहे आणि नॉट गेटसाठी भाग क्रमांक IC 74LS04 आहे. मॅग्निफाइंग लेन्स वापरून अँड ओळखा आणि गेट ICs नाही. ICs मध्ये तुटलेल्या किंवा खराब झालेल्या पिन प्रमाणे 14 पिन गहाळ नसतात हे तपासा. प्रत्येक IC वर पिन 1 ओळखा. हे सहसा ICच्या एका टोकावरील लहान खाच किंवा पिन 1 जवळील बिंदूद्वारे सूचित केले जाते. पिन 1 पासून घड्याळाच्या उलट दिशेने पिन मोजणे सुरू करा. याचा अर्थ पुढील पिन 2 आहे, त्यानंतर पिन 3 आहे आणि असेच पुढे पिन 7 नंतर घड्याळाच्या उलट दिशेने पिन 7च्या विरुद्ध दिशेने पिन 8 मोजा. ब्रेडबोर्डवर IC ठेवा. ब्रेडबोर्डवर IC ठेवा जेणेकरून पिन 1 ब्रेडबोर्डवरील खाच किंवा रेषेशी संरेखित होईल. ब्रेडबोर्डमध्ये IC काळजीपूर्वक घाला. प्रत्येक पिन छिद्रांच्या वेगळ्या पंक्तीमध्ये जाईल याची खात्री करा. इनपुट पुरवठा आणि ग्राउंड IC ला जोडा. पॉवर सप्लाय VCC आणि GND इनपुट आणि आउटपुट यासारखी विशेष कार्ये असलेल्या विशिष्ट पिनकडे लक्ष द्या. प्रत्येक पिनची कार्ये समजून घेण्यासाठी तुमच्या विशिष्ट ICच्या डेटा शीटचा संदर्भ घ्या. IC 7408 आणि IC 7404 च्या पिन तपशिलांवरून पिन क्रमांक 7 आणि 14 हे ग्राउंड GND आणि पुरवठा VCC साठी दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आम्ही IC 7408, IC 7404 च्या पिन तपशील आणि ब्रेडबोर्डवरील पिन क्रमांक कसे ओळखावे आणि IC कसे निश्चित करावे याबद्दल चर्चा केली. भाग 2 मध्ये भेटू.